गुड मॉर्निंग गणेशा. चला, आज आहे वटपौर्णिमेचा सण. काल रात्रीच मी बऱ्यापैकी आजच्या सणाची तयारी करून ठेवली आहे, कारण ज्यांच्यासाठी आजचा हा सण आहे ना, त्यांना मला आज पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालूनच ऑफिसला पाठवायचं होतं. बरं, 5:10 होत आहेत. उठल्या उठल्या मी अंधारातच फ्रीजमधून सगळं साहित्य बाहेर काढून ठेवलं होतं, कारण पुन्हा रूम टेम्परेचरला याला वेळ लागतो. बरं, रात्री कितीही कंटाळा आला तरीसुद्धा झोपताना किचन ओटा क्लीन करून ठेवण्याची जी काही आपली सवय आहे ना, त्यामुळे उठल्या उठल्या याचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा अख्खा दिवस जिंकलेल्याचं फील येतं, हो की नाही? चला, स्वयंपाकाला सुरुवात करते. मी जनरली असं कधी आदल्या दिवशी तयारी वगैरे करून नाही ठेवत. आज मुद्दामच केली होती, कारण खरंच आहोंना पुरणपोळी खूप मनापासून आवडते आणि त्यांना सोडून आपण पुरणपोळी खाणं चांगलं नाही वाटणार ना, म्हणून. हा जो नवीन ब्लेंडर आलाय ना, काम अगदी सोपं झालं आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा. बरं, काय काय वाटून घेतलं मी? खोबरं, कोथिंबीर, धने, जिरे, थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं, थोडंसं कढीपत्ताही टाकला आणि त्याचं वाटण बनवून घेतलं. चला, आता कटाच्या आमटीला फोडणी घालतीये. येळवणी मी कालच म्हणजे आदल्या रात्री जेव्हा डाळ शिजवली ना पुरण करण्यासाठी, तेव्हाच काढून ठेवलेलं होतं. हां, कढाईमध्ये तेल घेतलं, जिरे, मोहरी, माझा आवडता हिंग टाकला, कढीपत्ता टाकला आणि वाटण केलेलं सार यामध्ये टाकायचं. छान यामध्ये पुन्हा ना तेल सुटेपर्यंत, म्हणजे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडरबद्दल बोलते मी, आणि घरचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हे सारं टाकून अगदी तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं. आणि नंतर जी काढलेली येळवणी आहे ती यामध्ये ॲड करायची आणि जितकी आपल्याला पातळ आमटी हवी तितकं वरून पुन्हा गरम पाणी, म्हणजेच उकळतं किंवा कोमट पाणी ॲड करायचं, मीठ टाकायचं. मस्त अशी कटाची आमटी तयार. ही आमच्या पद्धतीची बरं का, पश्चिम महाराष्ट्रातली, म्हणजे ॲटलिस्ट आमच्या घरी आमच्या गावी याच पद्धतीने करतात, सासरीही आणि माहेरीही. चला, लगेचच भज्यांची तयारी करून घेते. बेसनच्या पिठाची भजी करते मी, कधी कधी मसूरच्या डाळीची पण भजी करत असते. खास तळणीच्या पदार्थांसाठी आणलेलं हे तेल लाकडी घाण्यावरचं प्युअर करडईचं तेल आहे हे. आज ठरवलंच होतं, काहीही होऊ दे पण 7:15ला पूर्ण ताट रेडी करायचं आणि आहोंना फुल जेवण करूनच आज पाठवायचं. तर भज्यासाठी इथे हिरवी मिरची मी थोडीशी ठेचून घेतली, बेसनचं पीठ आणि कांदा मी कधी उभा चिरते कधी आडवा चिरते. आज आडवा बारीक बारीक चिरलेला आहे. ओवा टाकला, थोडासा सोडाही टाकला खायचा, उकळतं तेल ॲड केलं आणि भज्याचं पीठ रेडी करून भिजायला ठेवून दिलं. तोपर्यंत इथे लगेच तळायला घेतले, पापड तळले. जे काही मुगाचे घरी बनवलेले पापड होते ते तळून घेतले. हे आईनं दिलेले गावाकडचे नाचणीचे पापड आहेत, हे विकत आणलेले आहेत, घरी बनवलेले नाही आहेत. आणि त्यानंतर कुरडई. आमच्याकडे असं बोलतात की सण म्हणजे कुरडई तळायलाच हवी, त्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक हा स्वयंपाक वाटत नाही, कोणताही सण हा सण वाटत नाही. तर हे सारं मी तळून घेतलं. तोपर्यंत पीठही छान भिजलं भज्यांचं. लगेचच भजी तळायला घेतली. बाप रे, मलाच बिलीव होत नाही की जर का आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. इतका लवकर उठून इतका हा सगळा सारा स्वयंपाक मी करेल असं मला वाटलंही नव्हतं. पुरणपोळीचा स्वयंपाक जर का सकाळी उठून करायचं म्हटलं ना, तर दुपारी अगदी 12, 1, 2, 3 कितीही वाजवते मी, कारण मी एवढी स्वयंपाकामध्ये म्हणजे या पर्टिक्युलर पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये मी फास्ट नाही आहे. तर ठीक आहे, चला, आज मात्र बनणार आहे बरं का, अगदी वेळेवर. कधीही मी चपातीची कणिक फ्रीजला ठेवत नाही, पण आज मात्र पुरणपोळीसाठी ठेवली होती. त्याचा एक फायदा नक्कीच झाला की ती छान भिजली आहे. पुन्हा मी थोडीशी मर्दून अजून एकजीव करून घेतली आणि लगेचच पुरणपोळ्या लाटून घेतल्या. बघा, मस्त अशा लुसलुशीत, मऊ आणि एकदम गोड अशा पुरणपोळी तयार आहेत. तर हा असणार आहे आजचा आहोंचा ब्रेकफास्ट. ओके गुगल, स्टॉप. स्तुती ऐकू दे गुगल मला जरा. हां, चालू. एखाद्याला जर 7:15 वाजता तर पुरणपोळी, भात, कटाची आमटी, भजी, कुरडई एवढं सगळं जर आता म्हटलं ज्याच्यासाठी सण करायचा त्यालाच असं कसा पाठवायचा. धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद बायको. खरंच चांगलं झालं ना, मस्त मस्त, गरमागरम. एन्जॉय. काय मागताय? जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो. हो ना. सुटका तर नाहीये तशी.
हॅलो. बाय बाय. हे जे काही होतं ना आत्ता ते सारं मी बदवून घेतलं होतं बरं का. उगाच रिस्क नको राव. बघा अजून 9:45 झालेली नाहीयेत. सगळं काम झालेलं आहे. देवपूजा ही छान झाली आणि सगळ्यात महत्वाचं पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन ओठा सुद्धा छान क्लीन झालेला आहे. सुख, निव्वळ सुख. हे तेल ठेवलंय गरम गरम भजी करण्यासाठी आणि पुरणपोळ्या पण गरम गरम करायच्या. नंतर म्हणजे रात्रीसाठी, आत्तासाठी केलेल्या आहेत. यामध्ये बिर्याणीचा राईस आहे आणि मस्त अशी घमघमाट सुटलेली आमटी. चला. काही दिवसांपूर्वी मी व्लॉगमधून शेअर केलं होतं की मी लिटरली 2 वेळेला बेडशीट चेंज केलं. म्हणजे ते मला ना डॅमेजवालंच मिळत होतं आणि घरी आणून मी पुन्हा त्याला बदलून आणत होते. तर फायनली जे काही आणलं ना तर ते हे आहे आणि या वेळेला हे आहोंनी आणले. जवळपास 1600 रुपयेचं काहीतरी हे बेडशीट आहे. क्वालिटी अगदीच बेस्ट आहे. एकदमच तुम्ही बघू शकता. जस्टच मॅन्युफॅक्चर झालेलं आहे एप्रिल 2025मध्ये. 2700 रुपये याच्यावरती प्राईज आहे. बट हे 1500-1600 समथिंगला काहीतरी मिळाले. त्यांना ना घ्या म्हटलं ना म्हणजे आहोंना तर प्रत्येक गोष्ट ती व्हाईट घेत सुटतील बरं का. कारण त्यांचा आवडता कलर व्हाईट आहे. या बेडशीटचा कपडा एक नंबर आहे. पण मला इतकं काही ते दिसायला आवडलं नाही कारण ते ना असं नवीन वाटतच नव्हतं. त्याची जी प्रिंट आहे ती फारच फेंट होती म्हणजे आहे. त्यामुळं मला असं वाटतं ते थोडंसं जुनाट टाईपचं दिसते की काय. हां पण याच्यामुळे ना रूम अगदी फ्रेश दिसते आणि आमच्या बेडरूमची जी काही थीम आहे ग्रे आणि व्हाईट याला अगदी सूट झालं हे बेडशीट. बघा हां कसं दिसते. हे बघा असं काहीसं हे दिसतंय. प्रत्येक बेडरूमचं जे काही लुक आहे ना ते बेडशीटवरती डिपेंड असतं बरं का. जर का बेड व्यवस्थित असेल, नीट नेटका स्वच्छ बेडशीट टाकलेला, खूप छान प्रसन्न आल्हाददायक वाटते बेडरूम. हो की नाही. चलो. सगळ्यात मोठा प्रश्न, साडी कोणती नेसायची. हीच वरती हीच नेसूया. वटपौर्णिमेसाठी साडी घ्यायची म्हणत राहून गेली कारण बाकीचीच माझी शॉपिंग सुरू आहे. पाहतायच तुम्ही. हे ना नवीनच ऑर्डर केलीत मी काचेचे. आता कॉम्बिनेशन करूया आपण. कशी दिसते प्रितीश. सुंदर एकदम. अशी छान दिसते मम्मी की वेस्टर्न मध्ये छान दिसते. अशी. ओला तुला पण पप्पांसारखं असंच आवडते. खरं तर मोठी टिकली हवी आहे पण आता नाहीये माझ्याकडे. आणि लिपस्टिकचा वापर मी सिंदूर म्हणून केलाय आज. सगळ्या गोष्टी वेळेत आवरल्या की किती बरं वाटतं ना. अगदी निवांत, दडपण नाही राहत, स्ट्रेस नाही येत. तर आमच्याकडे हे असंच ताट तयार केलं जातं पूजेचं. 5 आंबे वगैरे असं नसतं. मी माझ्या पद्धतीनंच ताट रेडी केलंय. हे सुद्धा पूजेच्या ताटामध्ये गरजेचं आहे. आजकालची नारी युट्यूबर स्टँड महत्वाचं. कोणी शूटिंग घेतलं तर घेतलं, नाहीतर आता घरात जेवढं शूटिंग केलंय तेवढंच इनफ.
चलो चला मग जाऊया. ही दोघींनी पण गजरा घातलाय आणि तू तुझ्या आहोंकडे बदलून घेतलंस. अगं नेहमीच करायचं असतं तो की जन्मोनी जन्मी हाच नवरा पाहिजे. हिरोईन ए तू बारीक दिसतीस चक्क. बारीक झालीयस. सिरियसली बारीक झालीयस. हो मलाही कमेंट येतात मी बारीक झाले म्हणून. झालीये का ग? ए म्हणा की ग. आज चक्क मी नथ विसरून आली होती. कल्पनाची बघितली आणि मग जाऊन घालून आले. म्हटलं नथ पाहिजेच हो की नाही, त्याशिवाय वड सावित्रीची पूजा इनकम्प्लीट. सुंदरा ये ना. अप्सरा सुंदरा तू रील बनवते. ती माझी गाववाली आहे. हो का म्हणते बघ शानी. विसरलीस तू माझी गाववाली आहेस. हो विसरली. खूप दिवसांनी भेटलीस ना. खूप सुंदर दिसतीयस. रेड रेड साडी रेड पैठणी. जरा इकडे पण बघ. आपण कितीही नकरा करूया इतर ड्रेसेसचा, म्हणजेच वेस्टर्न ड्रेस, जीन्स, बाकी काहीही, पण जेव्हा आपण साडी नेसतो खरंच आतून आपल्याला सुंदर वाटायला लागतं की नाही, हे मलाच वाटतं फक्त का तुम्हालाही वाटतं? यावरती नक्की मला कॉमेंट करून सांगा. असं ड्रेसमध्ये म्हणजेच वेस्टर्न ड्रेसमध्ये कधीच असं फील नाही येत. तिथं एक वेगळं फिलिंग असतंच की आपण छोटं दिसतोय, वयापेक्षा लहान दिसतोय, मग आपण स्टायलिश दिसतोय, मॉडर्न दिसतोय. पण त्यापेक्षा साडी नेसलो, मंगळसूत्र घातलं, डोक्यात गजरा माळला, कुंकू लावलं आणि छानसं असं तयार झालो, आरशात पाहताना काय वाटतं नक्की सांगा हा मला कॉमेंट करून. भारी वाटतं की नाही? अगदी भारी. हा तर सण खरंच माझ्या खूप आवडीचा आहे, खूपच. खरं तर सोसायटीमधून बाहेर पडून कुठेतरी मोठ्या वडाला जायची माझी इच्छा होती, पण म्हटलं नाही पॉसिबल, कारण अहो घरी नाही येत आणि इतका सारा साज शृंगार करून कार काढायची मग जायचं, म्हटलं नकोच. या साऱ्या मैत्रिणींच्या सोबत सोसायटीमध्येच एन्जॉय करू. तर आमच्या क्लब हाऊसच्या इथे असं एक वडाचं रोप म्हणजेच कुंडी काढून बाहेर ठेवून दिली होती पूजेसाठी. 2 ठिकाणी ठेवली होती. तर आम्ही क्लब हाऊसच्या जवळ गेलो. मागच्या वर्षी माझ्याच बिल्डिंगच्या पाठच्या साईडला छोटंसं एक वडाचं रोप काढून ठेवलं होतं, सेम असंच, तर तिथे पूजा केली होती. इथे जरा फोटोजेनिक पॉईंट आहेत ना, छान वाटतं या साईडला, म्हणून इकडे आलो आहे. मस्त ना, किती छान दिसत आहेत सगळ्या. यार मी मेहंदी विसरलेच की. यांची जेव्हा ही मेहंदी पाहिली तेव्हा कळालं की यार आपण काहीच तयारी केली नाही. सण तर आवडतो आपल्याला, पण आपण अगदीच निवांत राहिलो आहे, काहीही केलेलं नाही आहे. साधं नेलपेंट नाही लावलं. घरात एवढे सारे नेलपेंट असताना मेहंदी तर फार दूरची गोष्ट आहे. बघा या पोरीचं मॅचिंग बघा. हे मॅचिंग हे कशा बरोबर बघा, हे बघा चंद्रकोर. अरे बापरे, बघा 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 मेहंदी सुद्धा मॅचिंग. हे बघूया कानातलं. अरे कानातलं पण चंद्रावरच आहेत मॅडम. मॅडम बघू अंगठी. सॉरी टिकली. अजून काय मॅचिंग आहे? नाही बस एवढंच आहे. काय खरं नाही बाबा, काय खरं नाही. वडपौर्णिमा अगदी जोरात आहे. मस्त मस्त मस्त. हा चंद्र साडीसाठी आणि हा पूर्ण चंद्र माझ्या आहोंसाठी. आता काय खरं नाही. कुठे आहेत आहो? आहो गेले गुजरातला. आई आई ग, उचक्यांवर उचक्या येत असतील आहोंना. रोजच एवढी हवा असते का आजच एवढी सुटली आहे काय माहिती. एकतर केस बसत नव्हते सकाळी, कसे बसे बसून हेअरस्टाईल केली होती. हे बघा, एवढी हवा सुटली आहे ना बाहेर, अवतारच खराब झाला. पण ठीक आहे, जोपर्यंत एखादं रील बनत नाही छानसं तोपर्यंत हा अवतार उतरवायचा नाही. प्रियाला जेवायला बोलवलंय मी, ती येतीये. मस्त आता दोघी जणी जेवणार. खरं तर कल्पनालाही बोलवलं होतं, बट कल्पनाच्या आहो घरी आहे त्यामुळे ती येणार नाहीये. तर आता आम्ही दोघी मस्त जेवणार आणि मग बघू निवांत. मेकअप खराब झाला ना टचअप करायचं, पण एखादं रील बनवायचं आणि मगच हे उतरवायचं. मेहनत असते ना हो ही, हे एवढं सगळं साज शृंगार करायला, हो की नाही. आणि ना लिटरली कल्पनाला असं वाटलं की या बँगल्स मी गावाकडून आणलेत, आणि जेव्हा मी तिला सांगितलं ना की हा सारा उद्योग मी ऑनलाईन केलाय, तर म्हणतीये बांगड्या सुद्धा तू ऑनलाईन ऑर्डर केल्यास. म्हटलं मग तर मीशोवरची कमाल आहे ही सारी. आणि ही कल्पनाच्या चॉईसची साडी आहे.
पण मला आवडली, मस्त आहे कलर गोडे. चला, दोघींनी मिळून मस्त इथं उपवास सोडला, पुरणपोळीचा स्वयंपाक एन्जॉय केला, छान वाटलं. थँक्स प्रिया, तू अगदी मी बोलवल्या आलीस पटकन माझा मान राखून. खरंच थँक्स मनापासून. लव्ह यू डिअर. 4 वाजतायत, अजूनही मी साडीमध्येच आहे. ज्या साडीचा ब्लाऊज अगदी परफेक्ट छान बसणारा असतो ना, म्हणजे अगदी फिटिंग व्यवस्थित असतं ना, ती साडी ही कित्येक वेळ ठेवली ना तरी काही वाटत नाही, अगदी कम्फर्टेबल ना. तर अवतार आता सगळा खराब झालाय. प्रिया आणि कल्पना आणि मी खूप दिवसांनी इतक्या छान गप्पा मारल्या. मी माझ्या साऱ्या कॉटनच्या साड्या दाखवल्या नवीन, तुम्हाला मी शेअर करत असते, कारण मी एक व्लॉगर आहे. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना, मी केलेली शॉपिंग, सारे काही मी तुम्हाला सांगत असते, शेअर करत असते. पण जवळच्या मैत्रिणींनाच कधी कधी दाखवायचं राहून जातं, सांगायचं राहून जातं. तर त्यांना मी जे काही मी ट्रिपसाठी कपडे घेतले, मी जो व्लॉग शेअर केलाय ऑलरेडी, वर्जिओ समथिंग बोलतात ना, हां वर्जिओ, तर त्या ब्रँडचे ते ड्रेस त्यांना खूप आवडले, कारण खरंच क्वालिटी खूप छान रिसीव्ह झाली आहे. कोणी तो व्लॉग पाहिला नसेल तर बघा, मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय आणि मिंत्राच्या लिंक पण दिलेत त्या ड्रेसच्या, तर बघा. आणि या ज्या काही बँगल्स मी मागवून उद्योग केलेला आहे ऑनलाईन, खरंच असं वाटतंय की खूप म्हातारी झाली आहे मी. असं होत नाही कधी की मी साडी नेसली आहे, एखादा सण आहे आणि मी रील बनवलं नाहीये. तर आज गप्पांच्या ओघामध्ये रील बनवायचं राहून गेले, तरीही मी आता थोडीशी डुलकी काढणार आहे, उठणार आहे आणि रील बनवणार आहे. संध्याकाळी पुन्हा एक मैत्रीण येणार आहे, तिला बोलवले मी जेवायला. तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे, एक छानसा रील तर बनलंच पाहिजे, ओके नाही. चलो. 6 वाजता माझी अजून एक मैत्रीण आली आहे, तिच्याशी मी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि गप्पा मारतच पुरणपोळी करण्यासाठी घेतली. आता आहोही घरी आलेत, त्यांनी मस्त आमरस बनवलं आणि हे सारं शूटही त्यांनीच केले आणि मी गरम गरम पुरणपोळी केली. तर चला, रात्रीचा स्वयंपाक रेडी आहे, ताट बनवते सगळ्यांच्यासाठी, आम्हा तिघांसाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी. चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. लव्ह यू ऑल. बाय.